गावाकडं असतात आपल्या महिला मंडळी, त्यांच्या गप्पा ऐकून एकावाच कानात बोळे घालून बसावं. दोन म्हातारे शेजारी शेजारी बसल्या, एवढ्या पानसट गप्पा, एवढ्या पानसट गप्पा. एक म्हातारी म्हणली, बाई मुआ जावाई म्हणजे देव माणूस आहे. हा, मग दुसरी म्हणली, बाई तो जावाई देव माणूस कस काय ग? माया लेकीच्या शब्दाच्या बाहेरच जात नाही त्यो, इतका देव माणूस आहे, इतका देव माणूस आहे. मै लेक म्हणली का चला माया माईला भेटायला, लगेच गाडी उभस येतो आणि ढोर माझ्याकडे येतो. मै लेक म्हणून त्योच ऐकतो, इतका देव माणूस आहे. आणि तेवढ्यात म्हातारीची सुनन लेक बसून चालले मोटरसायकली. मग शेजारीची म्हातारी म्हणली, ते बघ ना तो आले का सुन, त्यो बैल झालाय, त्यो बायकोचा बैल झालाय, बायकोच्या शब्दाच्या पुढे जात नाही. हा, असे विचार कधी धरायचे नाही. योग्य वेळेत नामसाधना केली पाहिजे. म्हातारपणात करून उपयोग नाही का? शुद्ध नामस्मरण निघत नाही. म्हातारे माणसं बघा तुम्ही, संतोष महाराज त्यांना रामकृष्ण हरी म्हणले होते, रामकृष्ण हरी म्हणतात. आणि गावाकडे बसलेले काही काही म्हातारे असतात असे पारावरती, त्यांना म्हणा तुम्ही बाबा ज्ञानदेवाचं नाव, सत्ता चालू आहे ज्ञानदेवाचं नाव, ते म्हातारं देवाचं नाव घेत नाही. उपट उपवाद, ज्याने त्या गोष्टीला डोकं लावायचं. मग त्या म्हाताऱ्याला उठता येत नसतं, चालता येत नसतं. गावातून असे कडक कपड्यावर पाहुणे निघताना दिसावत, ते म्हातारं थरथर कापत जातं. कुंकड आलते, काही गरज आहे का? ते कुंकड यायनात ना, कुंकड का जायनात? मग त्या पाहुण्याला सांगावं लागतं, ती तुकारामानाची गंगू आहे ना, गंगू, ती गंगू आमच्या बाळूला करायची. ती गंगेतील दर शनिवारी गुर्र येतं, काही गरज आहे म्हाताऱ्याला? मग याच्यामुळं वृद्धाश्रम निघले महाराज, याच्यामुळं. आणि अजून एक सांगू मावशी, आमच्या गावाकडती लेक आणि सून शेतामध्ये काम करून येतात, थकतात, आणि संध्याकाळी लेकाला आणि सोनाला डोळा लागायचा टाइम आणि तवर म्हाताऱ्याचा फुल झोपेतून उठायचा टाइम एकच होतो. गप बसावं, रामकृष्ण हरी म्हणावं, देवा देवा म्हणावं ना. 11 वाजता म्हातारा उठतोय गावाकड आणि 11 वाजता कडी वाजत आहे. झोपले काय झोपले, मग का कबड्डी खेळते का 11 वाजता? काही गरज आहे का? मग लेकाला सोनाला राग येणार. स्वादार बाबा तुम्ही लय झाले, यांची लय बाऱ्या कडी वाजत होते काय काय ना, आहे का नाही? 11 वाजता उठत आहे, हा झोपले का झोपले. मग इकडून तिकडून लेखाने म्हणावं, बाबा अहो डोळा लागलेला उठिलं तुम्ही आम्हाला, दिवसभर शेतात काम केलंय आम्ही, झोपा. पुन्हा म्हाताऱ्याला डोळा लागत नाही, 2:30 वाजता उठतोय, यांचा फुल झोपायचा टाइम, पुन्हा कडी वाजते. कडी लावली का तुम्ही? कडी लावली, उघडी ठेवून झोपते का? काही गरज आहे का? जिथं नाही तिथं डोकं लावायचं नाही. मोकळ्या वेळेत कामामध्ये काम, वेळ भेटन तसं रामकृष्ण हरी या जपाला तुम्ही स्वीकारा, रामकृष्ण हरी हा जप करा. म्हातारपणात तेच लेक आणि सून तुमचे रोज पायावर डोकं टेकल्याशिवाय राहायचे नाहीत. विठाला साधनेत काय ताकद आहे ऐका. माझे तुकोबर आहे, लोहगावला कीर्तनाला गेले, डोळे भरून येतील. लोहगावला तुकोबराय कीर्तनाला गेले संतोष महाराज, आणि सोनबा ठाकूर नावाचे तुकोबरायचे आवडते मृदंग वादक असायचे त्या काळातले. तुकोबरायांचं प्रत्येक कीर्तन मृदंगावरती सोनबा ठाकूर वाजायचे. नाम संकीर्तनातली ताकद, नाम साधनेतली ताकद, भक्तीतली ताकद पाहिलं तर सोनबा ठाकूर 2 गोदडे अंगावर घेऊन झोपलेले. ओ सोनबा, काय रामेश्वर बा, काय निरोप घेऊन आले? अहो तुम्हाला माहित नाही, आता एवढं सुंदर कीर्तन वाजवलं तुम्ही तुकोबारायांचं, आणि तुकोबारायाला न बोलता तुम्ही निघून आले तिथून. अहो तुकोबारायांचे आवडते मृदंग वादक आहात तुम्ही. तुकोबारायाला वाईट वाटलं ना? चला, जसा मृदंग वाजवला तुम्ही तसं तुकोबारायाला बोलून या. सोनबा ठाकूरचे डोळे भरून आले. रामेश्वर भाऊ काय बोलता? 1 महिना झालं मला झोपलेली जागा उठत नाही, आणि तुम्ही म्हणताय कीर्तनात मृदंग वाजवला? मी नाही वाजवला मृदंग. रामेश्वर भावांना म्हणावं, असं काय बोलता सोनबा, तुमच्या मृदंगाच्या तालावरच आम्ही नाचलो ना. डोळे भरून आले सोनबा ठाकूरचे. नाम साधनेतली ताकद ऐका. डोळे भरून आले. ओ रामेश्वर बुवा, 1 महिना झालं पोटात अन्नाचा कण नाही, 1 महिना झालं पोटात पाण्याचा थेंब नाही, झोपलेली जागा उठत नाही, आणि तुम्ही म्हणताय कीर्तन वाजवलं? माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, मी कीर्तन नाही वाजवलो.
असं म्हटल्याच्या नंतर रामेश्वर बुवा सुद्धा जनावरासारखं रडायला लागले. जाऊ द्या असो सोनबा, तुम्ही उठा आणि चला माझ्या तुकोबारायला बोला. खांद्यावर घेतलं रामेश्वर बुवा आणि सोनबा ठाकूरला आणि तुकोबारायांच्या पायाजवळ नेऊन टेकवलं. तुकोबारायांच्या पायावर डोकं टेकवलं. तुकोबारायांकडे पाहिलं. तुकोबारायांचे डोळे भरून आले. सोनबा, एवढं सुंदर कीर्तन वाजवलं, मला न बोलता तुम्ही निघून गेले, काय चुकलं सोनबा माझं? रामेश्वर बुवानं म्हणावं, तुकोबाराय सोनबानी कीर्तन नाही वाजवलं. अहो असं काय बोलता रामेश्वर बुवा, माझ्या सोनबानंच कीर्तन वाजवलंय, मी डोळ्यानं पाहिलंय. त्यावेळेस सोनबा ठाकूरनं पुन्हा जनावरासारखा टावहो फोडला. ओ तुकोबाराया, गेली 1 महिना झालं, झोपलेली जागा उठता येत नाही, अन्नाचा कण पोटात नाही, पाण्याचा थेंब पोटात नाही, आणि कसलं तुमचं कीर्तन वाजू? नाही वाजवलं तरी तुकोबारायचा विश्वास बसत नव्हता. पुन्हा एकदा पांडुरंगाची शपथ घेतली रामेश्वर बुवानं आणि सोनबा ठाकूरनं. तुकोबाराया, आमच्या पांडुरंगाची आन घेऊन सांगतो, तुकोबाराय तुमचं कीर्तन नाही वाजवलं. तुकोबारायचे डोळे भरून आले. मग माझ्या कीर्तनात कोणता सोनबा ठाकूर होता? त्यावेळेस रामेश्वर बुवानं तुकोबारायच्या कट्टर विरोधकानं सांगावं, मी सांगतो कोणता सोनबा ठाकूर होता. अहो तुकोबाराय, तुमच्या परमार्थात एवढी ताकद आहे, तुकोबाराय तुमच्या परमार्थात एवढं सामर्थ्य आहे, तुमच्या कीर्तनामध्ये गावातल्या सोनबा ठाकूरनं पखवाज नाही वाजवला, तर तुमच्या कीर्तनामध्ये पंढरपुरातल्या रावळातल्या विठ्ठलानं सोनबा ठाकूरच्या रूपात येऊन मृदंग वाजवला. ही ताकद नामसाधनेतली आहे, ही ताकद मावशी परमार्थातली आहे. म्हणून नामस्मरण करा. अरे माझा देव, संकट आल्याच्या नंतर कोणत्या रूपानं तुमच्या ठिकाणी उभा राहील? माझ्या भगवान बाबाचं स्मरण करा. आणि आत्ताही आपल्यावर संकट आल्याच्या नंतर ना, माझे वामन भाऊ भगवान बाबाच दुसऱ्याच्या रूपानं तुमचं संकट दूर करण्यासाठी उभे राहतात. याच्यासाठी भाऊ बाबाची सेवा करायची आहे. विठ्ठल विठ्ठल. ओ महाराज, एवढं नामसंकीर्तन सुंदर आहे, या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहे. मग आम्ही नाम साधना केल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल? अभंगाचं प्रथम चरण. नाम संकीर्तन साधा सोपे, नाम संकीर्तन साधना सोपे, नाम संकीर्तन साधना सोपे, नामाचा कीर्तन साधना सोपे. जळतील पापे जन्मा या जगात सगळ्यात सोपी साधना नामसाधना आहे. काय परिणाम होतोय? जळतील पापे जन्मांतरीचे. नामस्मरण केल्याच्या नंतर जन्माचं पाप नाहीसं होतंय ना. मग आपल्याला बसल्या बसल्या रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत आहे? पण नाही ना, आपल्याला संसारामध्ये सगळं सुख दिसतं. पण माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतात, माझ्या माऊलीला तुकोबारायला, वामन भाऊ भगवान बाबाला जड जीवाचा उद्धार करणं जितकं सोपं गेलं, तितका माणसाचा उद्धार करणं अवघड गेलं. इतके डांबरट माणसं जन्माला आले, लय डांबरट माणसं जन्माला आले. कसे जन्माला आले? ऐका. माझे ज्ञानोबाराय एका रेड्याच्या सानिध्यात गेले. रेड्याच्या, त्या रेड्याला सुद्धा माऊलीच्या सहवासाचा आनंद वाटला, स्वतःचा उद्धार करून घेतला. अरे माऊली ज्ञानोबाराय माझ्या सानिध्यात आलेत ना. तर ज्ञानोबाराय त्या रेड्याला फक्त 2च शब्द बोले. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, बोल. एवढे 2 शब्द बोलले, रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. त्या रेड्याचे मंदिर सुद्धा लोकांना उभे केले.
तुम्ही म्हणता रेडा कदाचित हुशार असेल, त्याचा कंठ बदलीला असेल. लोक लय आत्ताचे सुशिक्षित पुढं गेलेले. हा अजून सांगू, माझे ज्ञानोबाराय निर्जीव भिंतीच्या सानिध्यात गेले. त्या भिंतीला सुद्धा ज्ञानोबाराय 2च शब्द बोलले, चाल. त्या भिंतीला माऊलीचा स्पर्श झाला, ती भिंत सुद्धा चालायला लागली. संताच्या वाक्यावर चालली गेली, भिंतीचं सुद्धा मंदिर उभं राहिलं. अजून सांगू, माझे ज्ञानोबाराय प्रेताच्या सानिध्यात गेले. त्या प्रेताला सुद्धा ज्ञानोबाराय 2 शब्द बोलले, ओ सच्चिदानंद बाबा उठा. हे जग अज्ञानाच्या अंधकारात झोपलेलं आहे. अज्ञानाच्या अंधकारातून आपल्याला हे जग जागं करायचंय. आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहायचा आहे आणि त्याच्यासाठी तुमच्यासारखा पवित्र माणूस गरजेचा आहे. सच्चिदानंद बाबा उठा. मेलेल्या प्रेतानं सुद्धा माऊलीचे 2 शब्द ऐकले. प्रेत उठून बसलं, ज्ञानेश्वरी लिहिली गेली, त्या प्रेताचं मंदिर बांधलं गेलं. म्हणून तुम्ही आम्ही भगवान बाबाच्या वचनावर चाललो गेलो. आजही तुमचे आमचे लोक मंदिरं बांधायला तयार आहेत. पण ती वृत्ती आपली निर्माण झाली पाहिजे. आपण प्रपंचामध्ये सुख दिसतं हो, प्रपंचात कुठं मावशी सुख असतं का? असतं का? खरं सांगा ना तुम्ही. नसतं. इमानदार आता असतं का? सुख आहे का? बघा, सगळ्यांनी नाही म्हणून ना एकीला सुख सापडलं नाही याच्यात प्रपंचात. तुम्ही खरं सांगा, सुख आहे प्रपंचात? मग आता कुणीच मनाना सुख आहे, चला माझ्या संग सगळे आळंदीला, आहे का नाही? हा हा सांग आकाशात. हा तात्पुरतं आहे म्हणते ते, तात्पुरतं. हा 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 आणि ठीक आहे, तसं का व्हायना, मान्यात आहे. संसारात सुख पाहिजे, पण कसा संसार पाहिजे? संसारी असावे, आसोनी नसावे, किंवा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी न राहते तैसे असावे संसारी. संसारात असावं जसा पक्षी सुद्धा त्याच्या पिल्लाचे पोट भरण्यासाठी एखाद्या शेतामध्ये गेला, पिल्लांचं पोट किती भरतंय तेवढेच दाणे घेऊन येतो ना. म्हणून त्या कावळ्याचा बीपी वाढत नाही, चिमण्याचा बीपी वाढत नाही. त्यांना प्रपंचाची चिंता नाही. कावा कावा कधी असं पक्षाला प्रपंचाची चिंता वाटली का? सगळी चिंता आपल्याला, आणि संसारच दुःखाला कारणीभूत ठरतोय. तुम्ही म्हणताय महाराज तुम्हाला संसारातला काय अनुभव? 7 वर्ष झालं मी अनुभव घेतोय. 7 वर्ष झालं माझं लग्न झालेलं. मग मी आत्ता एवढा तर 7 वर्षापूर्वी केवढा असन? कशाला मरायला बायको करायला जावं मी? आहे का नाही? आमच्या आईसाहेब म्हणल्या, संतोष महाराज माझ्या डोळ्या देखत करायचंय म्हणल्या. हां चालतंय म्हणलं, येतो मुलगीला पाहून. मग मी आत्ता एवढा तर 7 वर्षापूर्वी केवढा भाऊ. हां काय सांगावं, मुलगी पाहायला गेलो आणि तेव्हा मला मिशीचा पत्ता नव्हता, आत्ता आल्यात. हां मुलगी पाहायला गेलो आणि काय सांगू मावशी, तिथं गेल्याच्या नंतर नाकाला येऊस्तोवर पोहे खाल्ले म्या. म्हणलं लग्न जमन नाही तर नाही जमन, पण पोटभर जेवून जातो म्हणलं इथून आता. नाकाला येऊस्तोवर जेवण केलं आणि नाकाला येऊस्तोवर चहा पिलो. आणि पुरीचा बाप हे सगळं झाल्यावर मला म्हणला, आपल्या मुलीला पाहायला येणारा मुलगा आला नाही का, कुडशिक आलाय, काय वाटलं असं मला? कसा अपमान सहन करून घेतला असं म्या. एका ठसक्यात तर त्याचे चहान पोहे बाहेर आले. पण जड अंतकरण केलं. म्हणलं मीच तुमच्या मुलीला पाहायला आलेलो. पण काय सांगावं, होऊन गेलं. नशिबात होतं नशिबात होतं. लग्नाची तारीख काढली, हा असा फुगलो कोणी मी, आता मी नवरदेव होणार. लग्नाची तारीख काढली, टराका जिपा टेम्पू बिंपू चढ भाड्याने केले आणि घरी स्पेशल 2 जिपा भाड्याने केल्या. ती मोकार गर्दी भरून न्यायला, कलवरेन कालाऱ्या ते भरून न्यायला 2 जिपा भाड्याने केल्या. इतक्या फुल भरल्या मलाच बसायला जागा ठेवली नाही. लग्न कुणाचं? मग प्रपंचाची सुरुवात अशी तर शेवट कसा होईल? म्हणूनच सांगतो, सगळा महाराष्ट्रच नाही, इकडं आंध्रा, तेलंगणा, MP, गुजरात, कर्नाटक एवढे सुद्धा राज्य मला पुराणात कीर्तन करायला. मग घरी गेल्याच्या नंतर अशी वामन भाऊच्या नावाने संस्था आहे. सगळे मुलं येतात मला बिलगतात, गुरुजी आले. आमची बायको गेटमध्ये उभा राहते, मला पाहून म्हणते, आलं बाया कीर्तन. नाव कीर्तन आहे का? हा नाव कीर्तन आहे का मावशी? एवढं मोठं गणेश महाराज चांगलं नाव ठेवलंय ना. हा म्हणून सांगतो, लग्नाचा टाइम झाला. तिथं गेल्याच्या नंतर मला आंघोळ नाही, बामनदेव ढिले पडणार. नवरीच्या मामा नवरीला घेऊन या, नवरदेवाच्या मामा नवरदेवाला घेऊन या. आणि मोहा येड्या बाबळीत पडलेला. मामा 1.5 तास सापडायला नाही लोकाला. 5-10 लोक बघत होते मामाला. मामा 6 जणांनी उचलून आणला. मामा काय मामा घेऊन जाणार तिकडं? असे हाल महाराज. आणि इकडून तिकडून म्हणलं मी आंघोळ करतो. मावशी मी आंघोळ केली. मला वाटलं कलवाऱ्या माझा मेकअप करायला येतील, पण कुणीच आलं नाही.
तो आपला स्वतःचाच मेकअप इतका उलटा होऊन पार हे बुबळ डोळ्याच्या मागं गेले, कोंबडे पाडता पाडता. मला वाटलं आता बुबुळ मागून फिरून येतं काय काय नव्हतं एखाद्या कलोरीचं. हा, इतका मेकअप. मला वाटलं नाही आले तर नाही आल्या कलवऱ्या तरी येते ना. कलवरे पाहिले तर ते त्यांचा मेकअप करण्यात दंग झाली. उरलो एकटाच. तवा मला तुकोबरायचं प्रमाण आठवलं. आपुली आपण करा सोडवण, नाही रे नाही कुणाचे कुणी. आणि मग काय मला राग आला. मी म्हणलं आता मी स्वतःचाच मेकअप करतो. ती मेकअपची किट घेतली आणि त्याचा अंदाज आपल्याला नसतो. त्याचा अंदाज फक्त ब्युटी पार्लरवालीलाच. कोणतं किती टक्के लावायचे. आता ब्युटी पार्लर हा शब्द इंग्लिशमधून झाला, त्याचा मराठीतून एक शब्द मी शोधून काढलाय. हा, महिला मुख काया पालट केंद्र. हा हा, ब्युटी पार्लर मध्ये जाताना वेगळी येताना वेगळीच. एक जण बायकोला ब्युटी पार्लर मध्ये घेऊन झाला. 15 मिनिटं बायको आत बसलेली, 15 मिनिटांनी बाहेर आल्या. ह्यो म्हणला त्या बाईला, हो मावशी आमचं येडं आत बसलेलं आहे, व्हॉट्सअप नंबर द्या. ती म्हणली मीच आहे तुमची बायको. हा, इतकं बदलून येत आहे आतून. आणि काय सांगू मावशी ला, मी म्हणलं आता स्वतःच मेकअप करतो मी. दादा ती मेकअप किट घेतली, आरसा बाजूला ठेवला. म्हणलं आता आपल्यालाच मेकअप करावं लागलं. लग्नाचा टाइम झाला. तोंडाला लावलं ते सगळं आणि आरशात तोंड पाहिलं तर गिरणीवाल्यावानी तोंड झालं. मग आता लग्नाची सुरुवात अशी तर शेवट कसा. इकडून तिकडून पुन्हा तोंड धुतलं, वान्यरावानी दिसायला लागलो मी तवा. आणि मग तोंड धुतलं, चौरंगा जाऊन उभं राहिलो आणि लग्न लागलं. माझ्याकडं कोणाचं ध्येय नाही. सगळेजण जेवायला बसले. मला 4 मेवण्या येतात, एक सासू आहे. सासूचं वजन 1.25 क्विंटल आहे. जाऊन सांगू नका, फक्त तुम्ही आपले आहेत म्हणून सांगतो तुम्हाला. हां, लग्न लागल्यावर सगळे जेवायला लागले. माझ्या सासूने 22 पुऱ्या खाल्ल्या. मायाकडं बघू बघू ते पण मला जेवायला चल म्हणली नाही. माझ्या एका मेवणीने 18 पुऱ्या खाल्ल्या. मला कुणी जेवायला चाला म्हणलं नाही. सासूने इतकी बुंदी खाल्ली वाडीनाराच्या नाकीनं वाले. आणि सगळं झाल्यावर पोरगी वाट लावायचा टाइम झाला आणि माझ्याकडे पाहून माई सासू मायो. मी घाबरून गेलो ना, काय झालं हिला एकाएकी. मी म्हणलं नको बाबा, एक तर मोह वजन 12 किलो, सासू 1.25 क्विंटल किलो. काय करता पोरगी सुटली माझ्या गाड्यात पडली तर मोहा भोगा व्हायचा आहे का ना. मी खाली बघितलं, पुन्हा वर बघितलं, पुन्हा माझ्याकडे बघून मायो. हा, मग मी म्हणलं सासूबाई तुम्ही 22 पुऱ्या खाल्ल्या तेव्हा कुठं गेलतात, काय पुऱ्या कमी पडल्या का तुम्हाला. मायो. आणि मग मला राग आला, मी उतारलं. मी म्हणलं काय हो, हा बुंदी इतके खाल्ली तेव्हा कुठं गेलत्या तुम्ही. हा, इतका भात खाल्ला मला जेवा म्हणलं नाही. हो तुम्ही पळून जाऊ या खाली बसायला लाग. विठाला तुम्ही पळून जाऊ नका फक्त, बाकी काय नाही. मग सासूबाई म्हणल्या मायापुरीला चांगलं सांभाळा. म्हणलं मी काय रावण आहे का, 80,000 बायका घरी ठेवून आलोय. तू एकुलती एकायचं ना, भरासा असला तर ठे नाही तर जा घेऊन. आणि त्या कोविडमध्ये कोण कोणाचं आहे आपलं सांगा बरं मामा. मला पण कोरोना झालता. एका कीर्तनाचं 30,000 35,000 पाकिट मी बायकोच्या हातात दिलं. आणि कोरोना झाला तेव्हा गावाकडे गेलतो. येईने मला तुराट्याचं घर बांधून दिलं. तेव्हा मला आठवलं मग 35,000 कुठं गेले एका कीर्तनाचे. तुराट्याचं घर बांधून दिलं. आणि मला का भूक लागली, मै बायको लांबून ताट फेकायचं, टॉमी मग तिकडून मी बॉल धरल्यावर ताट झालायचं आहे का नाही. आंघोळ नाही काय नाही, माकडावणी तोंड झालेलं. मग कुणी आंघोळीला पाणी द्यायना, कुणी ताट द्यायना. आणि काय प्रपंचासाठी झाटावं. आपला प्रपंच नाही, आपला संसार नाही. माझे वामन भाऊ महाराज सांगायचे, माझ्या वामन भाऊ महाराजांच्या मुखातले वाक्य ऐका. माझे भाऊ म्हणायचे, माणूस जन्माला आला की माणसाने गळ्यात तुळशीची माळ घातल्याशिवाय मरूच नाही. माझ्या वामन भाऊचे वाक्य. गळ्यात तुळशीची माळ का घालावी आणि कपाळाला गंध का लावावा. देवाच्या दरबारात जाण्याचं साधन, देव कमवायचं साधन, देवाच्या दरबारात जाण्याचं लायसन म्हणजे तुमच्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आहे. अजून एक सांगू, भाऊ माळ का घालावी. ऐका ऐका, आपण मेल्याच्या नंतर तोंडात कशाचं पान घातलं जातं, तुळशीचं का. हे एक तुळशीचं पान याला भगवत प्राप्ती करून देईल. मी म्हणतो वारकरी असन तर घालाव तुळशीचं पान. याने जर आयुष्यभर गांजा फुकेलाय, हा काय करीन तुळशीचं पान.
मला वाटतं कोंबड्याचे 2-4 पाय तोंडात कोंबून द्यावं देवा फुकून खालून. हा आयुष्यभर काय केलं? अरे ऐका, तुमच्या गळ्यातली सोन्याची माळ आपण मेल्याच्या नंतर घराघरात भांडणं लावून देईल आणि आपल्या गळ्यातली शुद्ध तुळशीची माळ आपल्याला भगवत प्राप्ती करून देईल, म्हणून माळ घालायची. माझे वामन भाऊ म्हणायचे, अरे माळ घाला, माळ घाला, आणि माळ नाही घातली तर कमीत कमी माळ करायला नीट बोला. आम्हाला लई लोक नीट बोलत नाहीत. गळ्यात माळ पावा लगी पळत येतोय, बघा गळ्यात माळन पोटात काळन, तो पोटात काय सोन्याचा गोळा आहे काय? हा, एखाद्याचा कपाळाला गंध दिसला, बघा गंधाचा टिकला चौखून हुकला. याचे लेखक तरी कोण आहेत काय मला सापडणार? असा गंध लावा वार करायला नीट बोलत नाही. हा, थापला का गंध, रेटला का बुक्का, जसा का याच्या बापाचा आणलाय जाऊन. अरे असं नामस्मरण करावं, असं परमार्थाला जीवन झोकून द्यावं. आता बघा कीर्तनाच्या नंतर पंगत आहे ना, सगळ्यात मोठे इंजिनियर हे आता पंक्तीच्या. बघा कीर्तन संपलं ना, पुरुष मंडळी उठतेन, चपला शिव देतेन, रुमाल शिव देतेन, पंक्तीचं काय काय ना. यांचं तसं नाही, जाग्यावर टिरिंग बी घेतात. हां, तुम्हाला इकडं तिकडं बघू स्टोर लाईन झालेली तुम्हाला कळून सुद्धा देणार नाहीत. हां, गिअर सुद्धा टाकीत नाहीत. अगं तिकडं तोंड कर, तिकडं तोंड कर, ही आली आली आली, ती तिकडं तोंड करते, ही इकडं तोंड करते, हरे राम सुरूच आहे. आणि यांचं हरे राम म्हणजे हा म्हणावता असं अंतकरणातून म्हणाव, तोंडाव कायला जर म्हणा ना हरे राम तोंडावून वारं गेलोय जसं याच्या. हां, आणि पंक्तीत बसा ना, बेसन भाकरीची पंगत असं हरे राम आणि तेवढ्यात गुलाबजामुची वाजली दिसा, गुलाबजाम हरे राम टाक दोन. अरे त्यांनी एकडे का बापाची पंगत आहे का, टाक ना दोन. अशा नामस्मरणाने देव कळण होय तुम्हाला. नाही देव रुमण्याने आणि रुमण्याने विठाला